सकाळ सकाळी नाश्त्याला काय करावं सुचत नाही. अशा टायमाला ना असे मोकळे सुटसुटीत खमंग टेस्टी आणि हेल्दी कांदा पोहे नक्की ट्राय करा. कांदा पोहे हे खूपच सगळ्याच्या आवडीचं हे खाद्यपदार्थ आहे. म्हणजे नाश्त्यामध्ये सकाळच्या टायमाला तर हे घरोघरी बनले जातात. तर आज मस्तपैकी तुम्हाला मी असे मोकळे सुटसुटीत कांदा पोहे बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पोहे आपले कांदा पोहे मोकळे होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. इकडे बघू शकता, हे मी आता थोडेच घेते, म्हणजे नाश्त्यापुरते बनवते. इकडे बघू शकता, हे आपण काय करायचं, खाली एक पातेलं ठेवायचं किंवा टोप ठेवायचा आणि हे असं चाळणीच्या साहाय्याने हे पूर्णपणे पोहे जे आहेत ना हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे. अजिबात ह्याला मिक्स नाही करायचं. नंतर मग हळूहळूपणे याला असं मिक्स करत राहायचं हलक्या हाताने. आणि मग काय होतं, सगळं पाण्याची कोटिंग लागते. दुसरी गोष्ट, एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जातं. खाली जे आपण टोप वगैरे काय ठेवून ना त्याच्यामध्ये सगळं पाणी हे निथळलं जातं. आणि मग नंतर आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे. हे बघा, असं थोडंसं मिक्स करवत झटकून असं पाणी जितकं आहे तितकं याचं निथळून द्यायचं. तर बघू शकता, पूर्णपणे पाणी जे आहे ते निघालेलं आहे पोह्याचं. आता आपल्याला काय करायचं, थोडा वेळ हे साईडला ठेवून द्यायचं, जोपर्यंत ते ड्राय होतात, सुकले जातात आणि त्यामुळं मोकळे होतात. आता हे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे. ह्याला आपल्याला थोडेसे फ्राय करायचे. आता तुम्ही हवं तर याचा कूटसुद्धा वापरू शकता. म्हणजे बहुतेक ठिकाणी शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरतात. मिरच्या, कोथिंबीर आणि इकडे 2 कांदे चिरून घेतलेत. आता पोहे करायचं म्हणलं तर कांद्याची क्वांटिटी जास्त वापरायची. आता हे शेंगदाणे आपण थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून ह्याचा कच्चापणा नाहीसा होईल आणि खाता वेळेस ना छान अशी क्रिस्पी कडकडीत लागतील मस्तपैकी. जसं आपण दिवाळीमध्ये चिवडा बनवतो बघा, पोह्याचा चिवडा, अगदी तसंच ह्याला फ्राय करायचे. शेंगदाण्याला जास्त करपून द्यायचे नाही. हे असं याला साईडला काढून घ्यायचं. याच्यामध्ये थोडासा कडकपणा तयार झाला, भाजले गेले की लगेच काढून घ्यायचं. तेलामध्ये परतले गेले की काढून घ्यायचं. आणि इथं थोडंसं तेल अजून ॲड करायचं. पोहे मोकळे सुटसुटीत होण्यासाठी ही एक टिप आहे, मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप. ह्याच्यामध्ये तेलाचा वापर कमी करायचा. शक्यतो जितकं असं तितकं तेलाचा वापर कमीच करा, जेणेकरून काय होतं, पोह्यामध्ये चिकटपणा तयार होत नाही. तेल जर जास्त वापरलं ना तर पूर्णपणे पोह्याला एकदमच तेलकटपणा येईल आणि पोहे ना तेलामध्ये असे चिपकले जातात. त्यामुळं तेल कमी वापरायचं आणि कमी तेलामध्येच कांदा, मिरची, कढीपत्ता वगैरे परतून घ्यायचा. इकडे मी 2 चिरलेले कांदे बारीक चिरून घेतलेत आणि थोड्याशाच मिरच्या इथं टाकायच्यात, कारण की पोहे तिखट वगैरे नसतात, नॉर्मलच त्याचा स्पायसीपणा असतो. त्यामुळे मी इथं कमी तिखटवाल्या मिरच्या वापरल्या, फक्त 2-3. आणि कांदे मात्र चांगले वापरले, कारण की पोह्याला ना कांद्याशिवाय तर मज्जाच नाही आहे, म्हणून कांद्याचा वापर चांगला करा. आता इकडं परतून घ्यायचं, थोडा वेळ याला वेळ द्यायचा आणि मग परतून झालं की मग आपण याच्यामध्ये इकडेच ह्या स्टेजवर थोडीशी चिमूटभर, अंदाजे अर्धा चमच्याच्या पण कमी आपण इथे हळद टाकणार आहोत. पोह्यामध्ये ही एक टिप्स लक्षात ठेवा, पोहे करता वेळेस हळदीचं प्रमाण जास्त वापरायचं नाही. अगदीच भडक हळदी रंग येतो आणि मग त्याच्यामध्ये कडवटपणा येतो, कारण भाजी वेगळी, पोहे वेगळे. पोह्याची रेसिपी असते, तो नाश्ता असतो, स्नॅक्स असतो, म्हणून त्याला प्रत्येक गोष्टी हे मापातच टाकलेलं पाहिजेत. आता इकडे चवीनुसार मीठ आणि हळद अगदी थोडं थोडं टाकले, कारण मिठाचं प्रमाण पण इथं खूपच कमी पाहिजे. चिमूटभर मीठ टाकले आणि चिमूटभरच हळद टाकली, अंदाजे बरोबर. आता बघू शकता, हळदीचं प्रमाण खूपच कमी आहे आणि हीच हळद आपल्या पूर्ण पोह्याला कवर करेल. हे बघू शकता, थोडा वेळ साईडला ठेवल्याने किती मोकळे सुटसुटीत, थेंब ना थेंब पोह्याच्या पाणीमध्ये जो होता सगळा निघून गेला आणि सुके फट मोकळे सुटसुटीत हे असे पोहे आपले भिजून गेलेले आहेत. आता हे लगेचच आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता, पाहता क्षणी तुम्हाला अंदाजा कळत असेल की ते मोकळे सुटसुटीत हे पोहे आपले तयार होत आहेत. हे बघू शकता, मस्तपैकी याला असं मिक्स करून घ्यायचं. मिरचीचा नॉर्मल तिखटपणा, हळदीचा एक छान परफेक्ट रंग आलेला आहे आणि भरपूर असे कांद्याचा फ्लेवर असलेला, म्हणजेच कांदे पोहे आपले हे तयार झाले आहेत खाण्यासाठी. याला थोडा वेळ द्यायचा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ही वरून बारीक चिरलेली कोथिंबीर शिवाय, कांद्याशिवाय कांदे पोहे तर अधुरे आहेत. आणि फ्राय केलेले आपले शेंगदाणे म्हणजे बेदाणे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. शेंगदाण्याचा कूट पण करून तुम्ही टाकू शकता किंवा असे अख्खेसुद्धा टाकू शकता.
वरून सुकं खोबरं वगैरे जे काही तुम्हाला आवडेल तसं सर्व करू शकता. पण मी तर शक्यतो सिंपल पद्धतीने शेंगदाणे कोथिंबीरनीच पोहे बनवते. आता बघू शकता मस्त मिक्स झालेलं आहे. हळद, मीठ, मिरची, कांदे सगळे परफेक्ट आपल्या पोह्याला कोटिंग झाले. आता याच्यावर ठेवायचे झाकण. अगदी अर्धा मिनटं फक्त वाफ द्यायची. वाफेवर चांगले फुलले जातात. हे बघू शकता मस्तपैकी अशी वाफ भेटलेली आहे आणि वाफेमुळं चांगले फुलले गेलेले आहेत आपले हे कांदा पोहे. बघा किती सुंदर आणि असे हे सुटसुटीत मोकळे असे हे कांदा पोहे तयार झाले. कुठेही आपल्याला इकडे तेलाचं प्रमाण जास्त दिसत नाही. अगदी सुटसुटीत मस्त झालेले आहेत. हेल्दी आहेत कारण आपण तेल खूप कमी वापरलेलं आहे आणि छान झालेलं आहे. सेम प्रोसेसने तुम्ही पोहे करा, कधी चिकट होणार नाही. जर तुम्हाला मोकळे सुटसुटीत पोहे बनवताना टेन्शन येत असेल तर अशी नक्की ट्राय करा रेसिपी पोह्याची. हे बघू शकता. आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि गरमागरम प्लेटमध्ये घेते काढून आणि चहासोबत आता मी याला सर्व करणार आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही अशी खमंग टेस्टी हेल्दी असे हे कांदा पोहे ट्राय करा. आणि मी नाश्त्याच्या रेसिपी तुम्हाला दाखवतच राहते वेगवेगळ्या. पण हे आपले नॉर्मल नॅचरली आपले हे नाश्ते आहे जे आपण नेहमीच खातो. बेसिक नाश्ते आपले कांदा पोहे, उपमा वगैरे. तर हे सुद्धा खूप गरजेचे आहेत. हे बघा मस्त प्लेट तयार झाले. लिंबू कट करून चहाचा कप किंवा वरून शेव वगैरे बारीक खोबरं सुकं खोबरं टाकून मस्त त्याचा आनंद घ्यायचा. गरमागरम हे कांदे पोहे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. बघू शकता सुंदर असे हे कांदा पोहे तयार झाले. प्रत्येक बाईट्समध्ये शेंगदाणा येतो जे खाता वेळेस खूप चांगलं वाटतं. इकडे बघू शकता पहिल्याच घासामध्ये शेंगदाणा आलेला आहे. आता मी खाते आणि खरंच इतकं मस्त वाटते. नरम सॉफ्ट मऊ कापसासारखे असे हे पोहे तयार झालेत आणि वरून छान असे शेंगदाणे कडकड लागतात. मस्त वाटतात खायला. तर नक्की ट्राय करा. चहाचा कप घ्या आणि सिंपल अशी पोहे बनवा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि अशीच छान छान रेसिपी बघण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल कांदे पोह्याची रेसिपी तर नक्की मला सांगा. आणि चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर मला काय राहत नाही, आता मी हे प्लेट करणार आहे फिनिश. तुम्ही पण या सगळे खायला. आणि चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. कांदे पोहे आवडले असेल तर चॅनलला लाईक करा,